हवालदार रणविजय प्रतापराव गायकवाड रिपोर्टिंग सर. तू हवालदार आहेस? होय, मागच्याच आठवड्यात प्रमोशन झाले माझं. आजपासून या पोलीस स्टेशनला रुजू व्हायला सांगितलंय. मग हे आधी का नाही सांगितलं? सांगितलं की, पण तुम्ही कोणी ऐकायलाच तयार नाही. म्हणलं युनिफॉर्म घालू म्हणजे तुम्हाला आपल्या पण कळ. साहेब, मी रणविजय प्रतापराव गायकवाड. तुम्ही? तोडकर साहेब. मी हेड कॉन्स्टेबल नामदेव पाटील. सगळी मला बुवा म्हणतात. नमस्कार बुवा. मी विकास चिक्कोडीकर. PF फर्स्ट क्लास. ट्रेनिंग मध्ये 2 गोल्ड मेडल होतं आपल्याला, 2 आणि 2 मार्कांनी गेलोय, नाहीतर PSI झालो असतो. मी पोलीस शिपाई सौ रुपाली मोरे जगताप. तू साहेब नाहीस, तर साहेब कुठं आहेत? कोण साहेब? कमिशनर ऑफिस मधून फोन आला होता की साहेब इकडे येत आहेत म्हणून. नमस्कार, निवृत्ती नाईक. नमस्कार साहेब. तोडकर ना? येस सर. इन्स्पेक्शन? नाही नाही, हे सामाजिक कार्यकर्ते, लोकनेते. साहेबांचा दौरा होता, म्हटलं आपली नवीन बीट चौकी दाखवून घ्यावं म्हणून आलो होतो. आपलं स्वागत आहे सर. अरे राणाजी या. वा, खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. सामान्य माणसांसाठी काम झालं पाहिजे. सदरक्षणाय खल निग्रहणाय हे वाक्य खरं ठरलं पाहिजे. होय साहेब, काळजी करू नका. नाही, ही बीट चौकी देशप्रेमाच्या आणि कर्तव्यनिष्ठाच्या जोरावर नक्की चांगलं काम करणार, आम्हाला विश्वास आहे. थँक्यू सर. झाला दौरा? मग देसाई साहेब निघूया का? हो हो, चल. तोडकर, हा भाग साहेबांचा आहे, तेव्हा साहेबांचं काही काम असेल तर ते अगोदर झालं पाहिजे. नक्की सर. चला येऊ आम्ही. ते लोकनेते तुझ्या ओळखीचे आहेत? हा, आहेत जरा जरा. वशिलेबाजीने या जगात कोणाला काय बी होता येते. आणि आमच्यासारखा हुशार माणूस शिपाई राजलक्ष्मी, आजी घड्या मोडू नकोस हा. तू त्रास नको देऊस मला. मदत करू दे की. बरं बरं ठीक आहे, याची घडी कर. आई, युवराज आजपर्यंत कुठं होता? आधी तू त्याला दादा म्हण, कळलं? मोठा ना तो तुझ्यापेक्षा. मग तो छोट्यासारखा का वागतो? ए, काही नाही बरं का, तूच मोठ्यांसारखं वागतेस. हो, मग सगळे मला म्हणतात की मोठे मोठे मोठी झाली. सांग ना, तो कुठं होता? तो त्याच्या मामाच्या गावी. सुरत काका त्याचे बाबा ना? हो. मग त्याची आई? ती पण गावी. म्हणजे मला काकी आहे? हो. मग ती कुठे राहते? मला नाही माहिती. आता सांग ना. अगं मला नाही का माहिती. सांग ना. बरं बरं सांगते. ती पण गावी राहते. युवराज आपला आहे ना? हो. मग हे घर पण त्याचं आहे की फक्त आपलं आहे?
नाही, त्याचं पण आहे. आता हे बघ, हम्म, युवराजचं घर हे, हम्म, सूरज काकाचं घर पण हे, हम्म. मग काकीचं घर पण हेच झालं की. मग ती काय इथं राहत नाही? ए, मला नाही ग माहिती. सांग ना, तुला माहिती असतं सगळं. तू उगाच मला नसते प्रश्न विचारू नकोस हा. पण तूच तर म्हणलेलीस की प्रश्न पडला तर प्रश्न विचारायचा असतो. आई काय काय, इकडे ये लवकर, इकडे ये. आपण एक काम करूया, उद्यापासून दिवाळी आहे ना, आपण आकाश कंदीलच नाही बनवला, चल बनवायला जाऊ. नको नको नको, मी रानात आल्यावरतीच कंदील बनवणार, नाहीतर मी कंदील नाही बनवणार. अगं ते कामात असणार आहे, तुला थट्ट नको हा करू. नाही, आधी रानात आ, मग कंदील. वर गेली. मी पण अशीच सुरुवात केली होती बघ राणा. काम काम असते, लाजायचं काय त्यात. आपण फक्त कर्म करत राहायचं, फळ मिळणारच आहे आपल्याला. म्हणून महाराजांनी म्हटलेलं आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. कामाला कधी लाजत नाही मी. बेस्ट, अगदी बेस्ट. आत्ता फिरशील तर हेड कॉन्स्टेबल म्हणून रिटायर होशील. माझ्याकडे बघ, आता 6 महिन्यात रिटायर होणार आहे मी. मला लय टाइम आहे अजून. अहो, ड्युटी संपल्याशिवाय कसं घरी येणार? हो, झालं की निघतेच. हो, ठेवू आता. ते कसं आहे ना, नवीनच लग्न झालंय, त्यामुळे खूप काळजी करतात ते. आणि आपल्या खात्यात एवढ्या सुट्ट्या कुठे मिळतात ना. मोरे जगताप, काय चाललंय? काय युनिफॉर्म घातलाय तुम्ही? धावपळीत बांगड्या फुटल्या तर चालेल का तुम्हाला? सर, बांगड्या वाढल्या असं म्हणतात. हा, तेच ते. बांगड्या काढून ठेवायला सांगितलं होतं ना. हो, पण साहेब येऊन गेले म्हणून मी परत घातल्या. पोलीस स्टेशनमध्ये बांगड्या चालणार नाहीत. आणि तो फोन ठेवा, काम करा, काम. ठीक आहे. साहेब, नुसता जागा भरल्यात बघा. इथं कोणाला बी माझ्यासारखं काम करायची इच्छा नाही. मला तर कवा एकदा खून दरोड्याची बातमी येत्या आणि मी तपासावर जातोय असं झालंय बघा. ए बाबा, गप की. का सणासुदीचं खून दरोडे करायला लागलायस? अरे 6 महिने राहिल्यात माझं रिटायरमेंटला. सुखासुखी राहू दे की मला. अहो बुवा, पोलीस स्टेशन म्हणल्यावर केस व्हायचीच की हो. काय साहेब, बरोबर आहे ना व? नाही बुवा, बरोबर आहे. म्हणजे केस झाली तर आपल्याला तपास करायला येतो, आणि तपास केला तर आपल्याला प्रमोशन मिळू शकतं. हा, बसा खाली. हॅलो. हा, काय सांगताय? खरंच काय? अरे क्या बात आहे. अरे नाही म्हणजे आज कसं, पोलिसांची काय भीती आहे का नाही? तुम्ही काय बी काळजी करू नका, मी बघतो काय ते. हा साहेब. काय साहेब, एक संशयास्पद ट्रकची खबर मिळाल्या. आपल्या गावाच्या वेशीवर आहे ट्रक. संशयास्पद ट्रक? मांजरं येत असतील उंदीर पकडायला. नाही साहेब, खबर देणाऱ्यांना खात्री दिल्या. मग बुवा, करवीर पोलीस स्टेशनला फोन करून सांगा. तस्करी करणारा ट्रक असेल तर मोठ्या पोलीस स्टेशनला सांगितलेलं बरं. अहो साहेब, कोल्हापूरला कळवेपर्यंत ट्रक निघून जाईल. मग कोण जाणार तपासणी करायला? मी जातो. अरे वा, खबर मिळाली मला. आणि तू जाणार वय? साहेब, मी जातो. ठीक आहे, जा. सोबत कोण आहे तुझ्या?
मी जातो की. मी जाते. तिथं गुन्हेगार बाई असेल तर मी गेले तर चांगले. ठीक आहे, जा. आणि काय वाटलं तर फोन करून कळवा. हो. साहेब, मी गेलो असतो की. हे भाग मला चांगला परिचयाचा आहे. नाही, विकास चिकोडीकर तरुण, तडफदार आणि हुशार आहे. तू फायली लाव. हॅलो. हे दिवाळीचा कंदील बनवायचा आहे, ये की लवकर. एक महत्वाचं काम आहे, ते झालं की लगेच येतो. लवकर ये बघ, वाट बघायलोय मी. चल ठेवतो. अहो पहिलीच केस आहे, यायला नको. हे बघा, चांगली कामगिरी केली तर लवकर प्रमोशन मिळेल. मग पगार जास्त असला तर तेवढं संसाराला हातभार लागेल ना. केस अहो एक ट्रक आहे तस्करीचा, तो थांबवायला आलोय. मी परत करते कॉल. काय झालं? अहो या गोष्टी सांगायच्या नसतात. पोलीस म्हणून काय कळतंय का नाही तुम्हाला? आणि परत ते फोन बिन वाजला तर बघा. आला बघा ट्रक. जावर वा. ए गाडी थांबवे. थांबव गाडी. चला. कोणाची गाडी आहे? कोणाची गाडी आहे? उतर. काय झालं साहेब? ए तपास करायचा आहे. चला खाली उतर. तर लवकर. मी बघते. महिला गुन्हेगार असेल तर मागे. हा ठीक आहे. तू उतर. बघायचं आहे सगळं, चेक करायचा. उतर. चला साहेब, पुढे आलो. हा याला घ्या. थांबव गाडी. अरे थांबव. थांबव. अरे गाडी थांबव. हॅलो, सोनेवाडी फाटा पोलीस स्टेशन. हॅलो राणा, विकास बोलतोय. हा बोल की विकास, काय झालंय? अरे राणा घोळ झालाय. अरे आम्ही इकडे टेम्पो तपासायला आलतो आणि मोरे जगताप मॅडम टेम्पोत बसल्यात आणि तो टेम्पो घेऊन पळून गेलाय. अरे जगताप मॅडम टेम्पोतच आहेत. राणा वाचव राणा, माझी नोकरी जाईल राणा. एक मिनिट, तू कुठेस आता? ते हुपरीतनं बाहेर पडल्यावर सांगलीला जायचा फाटा आहे की नाही, तिथं आहे राणा. आलो लगेच. काय राणा, कुठे चाललास? हे विकास गेला तिथे, काय ते गडबड झाले त्यात बघून येतो. बर ये बघून ये. राणादा नाही आला अजून. चला चला चला, आता आपण कंदील बनवूया. नाही, आधी राणादा. राजलक्ष्मी, अगं त्यांना यायला उशीर होणार आहे की नाही? मग आपल्याला उशीर झाला तर आकाश कंदील बनवायचं राहून जाईल. हट्ट नाही करायचा. नाही, राणादा शिवाय मी आकाश कंदील नाही बनवणार. राजलक्ष्मी, युवराज, अरे ये ना तू पण कंदील बनवायला. नाही, हे लई भाव खातोय. राजलक्ष्मी, दादा ना तुझा, बोलव त्याला. युवराज दादा, ये आपण आकाश कंदील बनवू. ठीक आहे, चल आपण दोघी बनवू. नाही, आत्ताच त्याला म्हणालीस ना तू बनवू म्हणून. मी उगाचच बोलले. राणादाला फोन कर ना. चल मीच
फोन कर. अगं हा अंजली बाई, मी लक्ष्मी बोलतेय. बोल की बाळा. हे दिवाळीचा कंदील बनवायचा आहे. कुठं आहे? अगं मी जरा कामात आहे. मग हे काम कोण करणार? ये की लवकर. काम झालं की लगेच येतो. पक्क नव? ये एकदम पक्क. लवकर ये बघ, वाट बघायलोय मी. हा चल ठेवतो. हा ठेव ठेव. बनवूया. नाही. कोणीकडे गेला ट्रक? इकडे इकडे सांगलीकडे गेलं. सांगलीकडे गेलं. उतर. ए उतर खाली. तुला कोणाची गाडी माहिती आहे काय? अरे उतर खाली. अरे काय म्हणलास? कुणाची गाडी? इकडे. हे बघे, कुणाची का असं मला काय बी फरक पडत नाही. हे मागात पडेल. मागत पडत मागत पडत हा. ए चुपचाप गाडी पोलीस स्टेशनला न्यायची. हा नाहीतर माझ्यावर वाईट मार्क्स कोण असेल सांगून ठेवते मी. कळलं काय? कशाला चलायचं गाडीमध्ये? आणि अशा टायमाला आपण पुढे जायचं असतं का? झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं. थँक्यू राणादा. हे बघ, पुढच्या टायमाला उत्साहात काय बी करायला जायचं नाही. हा ध्यानात ठेवायचं. कळलं काय? त्याला घेऊन जा स्टेशनला. जातो घरला, माझी ड्युटी संपली. जा. नाही नाही राणादा, तुम्ही बी चला. ते गुंड आणि आलीत म्हणजे. ठीक आहे, येतो मी. ए चुपचाप माग माग यायचं. आणि जर कल्टी मारली, आयुष्यातून कल्टी मारली समज. कळलं काय? तू माग नाही ये, मी पुढे जातो. हा चल. आणि तू गाडी मागे ठेव. बस. अजून नाही आला राणादा. कुठं आहे राणादा? राजलक्ष्मी. ए बाळा चल आता जेवून घे. नाही, मी नाही जेवणार आहे. का? राणादा म्हणलेला की तो येईल, पण आलाच नाही अजून. अगं काय चाललंय ग तुझं? आकाश कंदील करायला नाही म्हणाली, आता जेवायला नाही म्हणतेस. एवढा हट्ट कोणी करतं का? नाही, पण मला राणादा संगटच जेवायचं. बाळा हे बाई, त्यांच्या कामाला काहीही काळवेळ नसतो. आता कधी येणार ते? कधी काय येईना, मला त्यांच्या संगटच जेवायचंय. अगं त्यांना आता उशीर झाला तर तू अशी उपाशी राहणार आहेस का? हो. काय हो? जेवून घे चल पटकन. चल. नाही, राणादा आल्याशिवाय नाही. राजलक्ष्मी मला नीट सांग, जेवणार आहेस का नाही? राणादा शिवाय नाही. राहा मग तशीच उपाशी. मी युवराजलाच वाढते जेवण. राणादा अजून नाही आला.